हेलो बच्चों, वेलकम टू अवर चॅनल स्वामी ओम केमिस्ट्री क्लासेस. तर कालच आपण एक व्हिडिओ बघितला होता की ज्यामध्ये आपण बघितलं की अमाइन्सचं नॉमेनक्लेचर, अमाइन्सचं क्लासिफिकेशन. तर आज आपण 4 महत्वाच्या रिएक्शन बघणार आहोत ज्या आहेत अमाइन्सच्या प्रिपरेशनच्या. कशाच्या? अमाइन्सच्या प्रिपरेशनच्या. मग ह्या रिएक्शन कोणत्या आहेत, या रिएक्शन कशा फॉर्म होतात, प्रॉडक्ट कसा फॉर्म होतं, रिएक्टंट कसं फॉर्म होतं, हे आपण आज बघणार आहोत. ओके, तर स्टार्ट करूयात लेक्चरला. माझं नाव आहे शुभम शिंदे आणि आपलं ब्युटिफुल असं चॅनल स्वामी ओम केमिस्ट्री क्लासेस. तर स्वागत आहे तुमचं. स्टार्ट करूयात. प्रिपरेशन ऑफ अमाइन्स. प्रिपरेशन ऑफ अमाइन्स. आता अमाइन्सचं प्रिपरेशन बघायचंय, म्हणजे अमाइन्स कसे फॉर्म होतात. ओके, तर पहिली रिएक्शन आहे फ्रॉम अमोनिया अँड अल्काइल हॅलाइड, ज्याला आपण RX म्हणतो अल्काइल हॅलाइडला. तर अल्काइल हॅलाइड आणि अमोनियाचं मिक्सचर मिक्स केल्यानंतर आपण ते पुढे कॅरी आउट केली रिएक्शन, तर काय फॉर्म होते? प्रायमरी अमाइन फॉर्म होते. कसा फॉर्म होते बघा, लगेच स्टेटस सी. दॅट इज रिएक्शन. रिएक्शन कशी आहे? RX प्लस NH3 gives RNH2 प्लस HCl. मग आता हे RNH2 काय? दिस इज अ प्रायमरी अमाइन. HCl म्हणजे काय? हायड्रोक्लोरिक ऍसिड. NH3 म्हणजे अमोनिया. RX म्हणजे अल्काइल हॅलाइड, जे तुम्ही हॅलोजन डेरिव्ह मध्ये शिकलात. अल्काइल हॅलाइड, बरोबर. द नेक्स्ट पार्ट इज, आता ह्या रिएक्शन मध्ये काय होतंय? आता ह्या रिएक्शन मध्ये RX मधला हा बॉन्ड ब्रेक होतोय आणि ऍडिशन होते त्या ठिकाणी NH3 ची. मग त्या ठिकाणी NH3 मधला एक हायड्रोजन कट होणार, तो X सोबत जाणार. मग X आपण पकडला, आपण X घेतला, आपण Cl घेतला. काय घेतला? Cl. म्हणजे दिस इज अल्काइल क्लोराइड. हॅलाइड म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूयात? अल्काइल क्लोराइड. आता ह्या ठिकाणी एक प्रोसेस होते, त्याला आपण अमोनोलायसिस म्हणतो. अमोनोलायसिस म्हणजे काय? द ब्रेक डाऊन ऑफ कार्बन हॅलाइड बॉन्ड अँड द फॉर्मेशन ऑफ अमाइन इज नोन ॲज अमोनोलायसिस प्रोसेस. पहिल्यांदा मी वाचलो त्यावेळेस थोडं इंग्लिश कठीण वाटलं, तर मराठीत सांगतो. द ब्रेक डाऊन ऑफ कार्बन हॅलाइड बॉन्ड म्हणजे काय? कार्बन आणि हॅलाइड मधला बॉन्ड ब्रेक करायचा आणि फॉर्म करायचे RNH2 म्हणजेच प्रायमरी अमाइन ऍज अ प्रोडक्ट. ओके, द नेक्स्ट बघूयात. ह्याच हीच रिएक्शन घेतली आपण. CH3Cl प्लस NH3 इन गिव्स. आता हे एक्झाम्पल घेतलं आपण एक. काय होतं या रिएक्शन मध्ये बघा, काय होतं रिएक्शन मध्ये? Cl आणि एक H बाहेर पडणार, फॉर्म होणार HCl. ओके, CH3NH2 जॉईन होणार, फॉर्म होणार CH3NH2. ओके, अँड देन याचं नाव असेल, आपण आयोपॅक नेम बघितलं, याचं नाव काय असेल? मिथॅन अमाइन, म्हणजे मिथॅनामाइन याचं नाव. आणि याचं नाव काय आहे? मिथाइल क्लोराइड किंवा क्लोरोमिथेन. ओके, तर हे झालं पहिली रिएक्शन. अशा आपल्याला 3 रिएक्शन बघायचे. किती? 3 रिएक्शन. ओके, जस्ट रिवाइज करू रिएक्शन. आधी काय झालं? आपण RX घेतला, एक्झाम्पल घेतलं CH3X, आणि ह्या रिएक्शन मध्ये CH3X घेतला आपण, त्याचं काय केलं? रिएक्शन केली NH3 सोबत, अमोनिया सोबत, आणि अमोनिया सोबत रिएक्शन केल्यानंतर काय झालं? त्या ठिकाणी अमाइन्स फॉर्म झालं आणि बाय प्रोडक्ट म्हणून HCl फॉर्म झालं, HX फॉर्म झालं. पहिली रिएक्शन. या रिएक्शनचं नाव काय आहे? फ्रॉम अल्काइल हॅलाइड. लेट अस सी सेकंड रिएक्शन. आता सेकंड रिएक्शन बघूयात. सेकंड रिएक्शन कशी आहे ती? इट इज रिडक्शन ऑफ
रिडक्शन ऑफ RNO2 ग्रुप, RNO2 ग्रुप. आता याचं रिडक्शन करायचंय. साधारणतः आपण रिडक्शन मध्ये काय करतो, हायड्रोजनचे ऍडिशन करतो आणि O2चं ऑक्सिजनचं रिमूव्ह करतो. काय करतो? हायड्रोजनची ऍडिशन आणि O2चं रिमूव्हल. दॅट इज नथिंग बट, बघा ही रिएक्शन घेतली, 4H ऍड केले, रिएक्शन केली, काय फॉर्म होतो या ठिकाणी? फॉर्म होते RNH2 प्लस H2O. आता रिएक्शन बॅलन्स करायची म्हणले, ऑक्सिजन किती आहेत? 2 आहेत. हायड्रोजन किती आहेत? 2, 2, 4 हायड्रोजन झालेत. ऑक्सिजन 2 आहेत, म्हणजे अजून आपण काय करूयात? 8 हायड्रोजन करूयात. तर किती होते? H2O ऑक्सिजन बॅलन्स झाले, 2H2O. ओके, 2H2O, 6 हायड्रोजन लागतील. आता कॅल्क्युलेट केलं व्यवस्थित तर 6 हायड्रोजन लागतील. बघा रिएक्शन बॅलन्स तर सोडून द्या, रिएक्शनचं बघा, RNO2 म्हणजे नायट्रो अल्केन घेतला, त्याचं आपण हायड्रोजिनेशन केलं म्हणजेच रिडक्शन केलं. रिडक्शन केल्यानंतर काय झालं? त्या ठिकाणी प्रायमरी अमाइन्स फॉर्म झाला आणि प्रायमरी अमाइन्स फॉर्म झाल्यानंतर H2 मॉलिक्यूल ऍज अ बाय प्रोडक्ट निघून गेला. ही जर रिएक्शन आपण अशी बघितली, कशी? CH3NO2 प्लस 6H इन द प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. घेऊ काहीतरी कॅटलिस्ट असेल, कॅटलिस्ट असतच, कॅटलिस्ट दॅट इज रिड्युसिबल. कोणत्या शकतं? LiAlH4 सुद्धा असतं, LiAlH4, LiAlH4, लिथियम ऍल्युमिनियम हायड्राइड, CH3NO2, 6 हायड्रोजन. काय झालं बघा ह्या रिएक्शन मध्ये? काय होतंय त्या ठिकाणी? CH3NH2 फॉर्म होते प्लस 2H2O. याचं नाव काय येईल? मिथेन अमाइन. याचं नाव काय आहे? नायट्रोमिथेन. ओके, क्लिक झालंय. बघा ही सेकंड रिएक्शन कशी आहे. आपण सुरुवातीला काय केलं? सुरुवातीला आपण घेतला RNO2 दॅट इज नायट्रो अल्केन, बरोबर? नायट्रो अल्केन घेतला, त्याची रिएक्शन केली हायड्रोजन सोबत रिएक्शन झाल्यानंतर काय फॉर्म झाले? प्रायमरी अमाइन्स फॉर्म झाला आणि वॉटर ऍज बाय प्रोडक्ट फॉर्म झालं. ही झाली दुसरी रिएक्शन. आता तिसरी रिएक्शन बघायची आपल्याला. ओके, लेट अस सी थर्ड रिएक्शन. फ्रॉम अल्काइल नाइट्राइल, व्हेरी इम्पॉर्टंट रिएक्शन. अल्काइल नाइट्राइल सोबत रिएक्शन ही. आता अल्काइल नाइट्राइल म्हणजे काय? RCN ग्रुप. कोणता ग्रुप? RCN ग्रुप. RCN ग्रुप जो असतो तो असतो अल्काइल नाइट्राइल ग्रुप. कोणता? RCN अल्काइल नाइट्राइल ग्रुप प्लस H किती असू शकतात? घेतला SN HCl च्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन काय फॉर्म झाली? RCN RCH2NH2 ऍज अ प्रोडक्ट, बरोबर? ह्या रिएक्शन मध्ये काय झालं? एक्झाम्पल घेतलं आपण, दॅट इज C2H5 C ट्रिपल बॉन्ड N प्लस H in the presence of SnHCl gives C2H5 CH2NH2. Okay, this is alkyl nitrile and this is now काय? ethyl nitrile. Okay, प्रोडक्टचं नाव काय येईल? प्रोपॅनामाइन. प्रोडक्टचं नाव काय? प्रोपॅनामाइन. ओके, ही समार रिएक्शन. आता ही तिसरी रिएक्शन होती. काय सांगितलं रिएक्शन मध्ये? आपण अल्काइल नाइट्राइल घेतला,
रिडक्शन केलं इन द प्रेझेन्स ऑफ टीन अँड HCl, दॅट इज SnHCl, फॉर्म झालं प्रायमरी अमाइन फॉर्म झाले. आणि सोबत एक एक्झाम्पल घेतला आपण, दॅट इज काय इथाइल नायट्राइल घेतला, त्याचं रिडक्शन केलं इन द प्रेझेन्स ऑफ SnHCl, फॉर्म होते C2H5CH2CH2 and propanamide. Okay, the next fourth reaction and last reaction. आता या 3 रिएक्शन तुम्हाला समजल्या असतीलच. तर एक लक्ष द्यायचं अभ्यास करताना किंवा व्हिडिओ बघताना, अटेन्शन पिरियड वाढवायचं आपल्याला. तर सोबतच मेडिटेशन करत जा, योगा करत जा, प्राणायाम करत जा, ह्या सवयी लावून घ्या. आणि जसं आपण अभ्यासात बसतोय, आपला अटेन्शन पिरियड वाढला पाहिजे. पोमोडोरो टेक्निक आहे, ती टेक्निक यूज करायला पाहिजे. मी बहुतांश व्हिडिओ ह्या गोष्टीवर टाकणार आहे आता भविष्यात, की जी गरज आहे सध्या काळाची. विद्यार्थ्यांचं अटेन्शन पिरियड कसं वाढवता येईल याच्यावर सध्या मी थोडं रिसर्च करतोय, म्हणजे शोधतोय, व्हिडिओ बघतोय, पुस्तक आहे ते पुस्तक वाचतोय. कारण कसं होतंय, हे अटेन्शन पिरियड जर वाढलं तर तुमचं मेमरी पॉवर वाढेल, मेमरी पॉवर वाढली तर कॉन्सन्ट्रेशन वाढेल, कॉन्सन्ट्रेशन वाढत नक्कीच तुमचा निकाल एकदम म्हणजे एकदम 99% वाढेल. ओके, 1% प्लस मायनस टॉलरन्स आहे. That is, next point is from amide. Last reaction from amide. आता हे from amide मध्ये घेतला आपण, amide घेतला CH3CONH2. This amide, याचं नाव काय येतंय? इथेनामाइड. काय नाव येते? इथेनामाइड. म्हणजे अमाइडचं आपल्याला रिडक्शन करायचंय, प्लस रिडक्शन केलं इन द प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन घेतले खूप सारे, इन द प्रेझेन्स ऑफ LiLH4 रिडक्शन करतोय. LiLH4 चं रिडक्शन केलं तर काय फॉर्म होतंय? CH3CH2NH2. फक्त या CO ग्रुप रिडक्शन होईल ऍज इट इज, बाकी ऍज इट इज. याचं नाव काय येईल मग? इथेनामाइन. तर ह्या होत्या आजच्या 4 रिएक्शन. किती? 4 रिएक्शन. लास्ट रिएक्शन परत सांगतो, इथेनामाइड घेतला म्हणजे अमाइड घेतला, त्याचं रिडक्शन केलं इन द प्रेझेन्स ऑफ LiLH4 आणि फॉर्म मध्ये प्रायमरी अमाइन. आता पहिली रिएक्शन कोणती होती? रिकॅप करूयात 2 मिनिटात, 2 म्हणजे 1 मिनिट रिकॅप करूयात. पहिली रिएक्शन कोणती होती? पहिली रिएक्शन होती अल्काइल हॅलाइडची. तर आपण काय ऍड केलं? अमाइन ऍड केला. अमाइन ऍड केल्यानंतर काय झालं? प्रायमरी अमाइन फॉर्म झाला. दुसरी रिएक्शन होती कशाची? RnO2 ची, नायट्रोल केनची, त्याचं रिडक्शन केलं आणि फॉर्म झालं अमाइन. तिसरी रिएक्शन होती नायट्राइलचं रिडक्शन केलं आणि फॉर्म झालं अमाइन. फोर्थ रिएक्शन होती अमाइडची, अमाइडचं रिडक्शन केलं आणि फॉर्म झालं अमाइन. तर आजचं तितकंच. तर व्हिडिओ पाहत जा, लेक्चर बघत जा, आणि आवडल्यास नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.